इकडे बाहेर येऊन नैना राहुलचा कॉल समजून बोलत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की मी अद्वैत बोलतोय. आता अद्वैत बोलतोय म्हटल्यावर नैनाचा मूड लगेच ऑफ होतो आणि ती विचार करत असते की आता ह्या बोरिंग माणसासोबत मी काय बोलणार आहे. अद्वैत तिला सांगत असतो की खरं तर आपलं लग्न आहे, मला लग्नाबद्दल खूप क्युरियोसिटी वाटते आणि आपल्याकडे किती रिच्युअल्स करतात. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. धान्य कांडायची आता वेळ झालेली असते, परंतु आपल्या नैनाचं पूर्ण लक्ष हे मोबाईल मध्ये असतं कारण राहुल तिला मेसेज करत असतो. आता तेथील एक बाई नैनाला सांगते की नैना हे बघ, आम्ही आता 3 वेळी मुसळ काढणार आहोत आणि 4थ्या वेळी नवऱ्या मुलीला मुसळ काढायची आहे, आलं तुझ्या लक्षात? तेव्हा नैना म्हणते की हो, पण खरं तर नैनाच्या काही लक्षात आलेलं नसतं आणि नैनाचं पूर्ण लक्ष हे राहुलवर असतं. तर इकडे राहुल ज्यावेळी नैनाला मेसेज करत असतो त्याच वेळी अद्वैत तिथे येतो आणि आता राहुलच्या हातातून तो फोन काढून घेतो. त्यामुळे राहुल खूप घाबरलेला असतो कारण नैनासोबत चॅट करताना नैनाची चॅट ऑन राहिलेली असते आणि आता त्याला भीती वाटते की जर आता अद्वैतने नैनाची चॅट बघितली तर अद्वैत कसा रिॲक्ट करेल. अद्वैत राहुलला म्हणतो की ऍक्च्युली काकूने माझा फोन काढून घेतला आणि मला नैनाला कॉल करायचा आहे, मी तुझ्या फोनवरून करू शकतो ना? तेव्हा राहुल म्हणतो की राहुलला खूप भीती वाटत असते, परंतु अद्वैत जेव्हा फोन ऑन करायला जातो तेव्हा फोन लॉक असतो. अद्वैत म्हणतो की फोन तर लॉक आहे. तेव्हा राहुल म्हणतो की दे माझ्याकडे, मी तुला पासवर्ड टाकून देतो आणि राहुल पटकन हातात फोन घेतो, चॅट वगैरे क्लोज करून मग नैनाला कॉल लावून देतो. तर राहुलच्या फोनवरून अद्वैतने कॉल लावलेला असतो. तर इकडे तोपर्यंत बायकांचं 3 वेळा मुसळ कांडून झालेलं असतं आणि नेमकी 4थी वेळ असते ती नवऱ्या मुलीची, म्हणजे नैनाला कांडायचं असतं आणि त्याच वेळी राहुलचा तिला कॉल आलेला असतो आणि तिला असं वाटतं की काहीतरी इम्पॉर्टंट असेल आणि मग ते मुसळ तसंच टाकून ती लगेचच तिथून निघून जाते. आता ती तिथून निघून गेल्यावर मुसळ खाली पडणारच असतं कारण बायकांनी ते 4थ्या वेळेस सोडलेलं असतं आणि मग कला तिथे जाते आणि ते मुसळ हातात घेते. तर आता सगळ्या बायका थक्क होतात की 4थ्या वेळेला कलाच्या हातात मुसळ आलेलं असतं. संगीताला तर मोठा धक्काच बसतो. बायका आता बोलू लागतात की असं घाणं सोडून नवऱ्या मुलीने जायचं नसतं, तिला कळत नाही का हा अपशकुन आहे ते? कला म्हणत असते की इतक्या वेळ तर नैनाताईच्याच हातात होतं, पण तिला महत्वाचा कॉल आला म्हणून ती निघून गेली. कला आता संगीताला सांगत असते की आई अगं तू टेन्शन घेऊ नको, अपशकुन काही होणार नव्हता. अपशकुन तेव्हा झाला असताना जेव्हा मुसळ खाली पडलं असतं, परंतु मी मुसळ उचललं ना, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. बायका आता संगीतालाच बोलू लागतात की तू नैनाचं लग्न तर ठरवलंय, पण बघ तुझी नैना कशी वागते. तर इकडे बाहेर येऊन नैना राहुलचा कॉल समजून बोलत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की मी अद्वैत बोलतोय. आता अद्वैत बोलतोय म्हटल्यावर नैनाचा मूड लगेच ऑफ होतो आणि ती विचार करत असते की आता ह्या बोरिंग माणसासोबत मी काय बोलणार आहे. अद्वैत तिला सांगत असतो की खरं तर आपलं लग्न आहे, मला लग्नाबद्दल खूप क्युरियोसिटी वाटते आणि आपल्याकडे किती रिच्युअल्स करतात ना, आणि खरं तर मी खूप एन्जॉय करतो हे सर्व. नैना म्हणते की अच्छा. त्यावर अद्वैत म्हणतो की फक्त अच्छा, तुला काय वाटतं तेही तू सांगू शकतेस. अद्वैत तिला सांगत असतो की खरं तर तुझ्यातलं आणि माझ्यातलं नातं अजून घट्ट होण्यासाठी ह्या रिच्युअल्स करायच्या असतात. म्हणजे बघ ना, यामागे भावना तर आहे आणि सायन्स सुद्धा आहे. तर इकडे बायका मात्र खूप टोमणे मारत असतात आणि त्या म्हणत असतात की ह्या नैनाला काही कळतं का, उगच फोनचं डबडं वाजलं म्हणून चालली पळायला तिकडे. इथंच कला होती म्हणून ही रीत तरी पूर्ण झाली, नाही तर किती मोठा अपशकुन झाला असता. कला संगीताला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अगं आई, एखादी गोष्ट अपूर्ण राहण्यापेक्षा ती सावरलेली बरी ना ग. संगीता मात्र आता खूप चिडलेली असते आणि ती तशीच बाहेर जाते आणि नैना जवळ जाते. संगीता आल्यावर नैना लगेचच कॉल कट करून टाकते. तर आता संगीता नैनाला म्हणत असते की तुला काही कळतं का, तुझं उद्या लग्न आहे आणि तू कशी वागतेस हे? अगं जरा नवऱ्या मुलींनी कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, जरा शिकून घे. आणि असं म्हणत ओढतच आता ती नैनाला घरात घेऊन जाते. अद्वैत राहुलला म्हणत असतो की नैनाने माझा फोन कट केला. राहुल म्हणतो की अरे अरे ब्रो, ती लग्नामध्ये बिझी असेल, किती साऱ्या रीती वगैरे करायच्या असतात, त्यामुळे ती बिझी असेल, तू जास्त टेन्शन घेऊ नको. अद्वैत म्हणतो की हो बरोबर बोलतोयस तू. तर इकडे नैनाला जबरदस्तीने बायकांमध्ये बसवलं जातं. तेव्हा कला तिला म्हणत असते की अगं ताई जाऊ दे ना, जे झालं ते झालं. अगं घाणा भरण्याची रीत होती आपली, परंतु जाऊ दे, जे झालं ते झालं. झालं ते सगळं विसरून जा, आपण आता नव्या विधी सुरू करूया. तर इकडे अद्वैतकडे सुद्धा आता उखळाची पूजा केली जाते. अद्वैत उखळाची पूजा वगैरे करतो. सरोज म्हणत असते की राहुल तू सुद्धा हे सर्व बघून घे, कारण अद्वैत नंतर आता तुझाच नंबर आहे. तर अद्वैत आता खाली बसतो. उखळाची पूजा त्याची झालेली असते आणि ते सर्व बघून राहुल म्हणत असतो की म्हणजे लग्न तर एक पर्सनल अफेअर असतं, मग हे सगळं कशासाठी? अद्वैत म्हणतो की लग्न पर्सनल अफेअर कसं काय असू शकतं ब्रो, लग्न तर 2 फॅमिलीला एकत्र आणतं ना, त्यामुळे आपले फ्रेंड्स, आपले वेल विशर्स सगळेजण एकत्र येतात आणि एन्जॉय करतात. कला सुद्धा सेम गोष्ट
गोष्ट ही नैनाला सांगत असते की अगं ताई, म्हणून मी तुला म्हणते की तू एन्जॉय कर. मला माहिती आहे की तुझं लग्न खूप लवकर ठरलं, त्यामुळे तुझ्या मनात खूप गोंधळ उडालेला असेल आणि ह्या सगळ्या रीतीभाती तू मनाने लग्नासाठी तयार व्हाव्या आणि तुला सगळ्या रीतीभातींचा अर्थ समजावा म्हणून आहेत ना. आणि तू जर यात मनापासून जर सहभागी झाली ना तर तुला अजिबात बोर नाही होणार. अद्वैत राहुलला समजावत असतो की आयुष्यात फक्त एकदा अनुभवायला मिळणारा हा क्षण बोर कसा काय असू शकतो, हा तर एन्जॉयबल आहे. मग आता दोन्ही फॅमिलीज मध्ये उखळामध्ये हळद काढली जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतला हळद लावण्यात येणार असते आणि नंतर अद्वैतची उष्टी हळद ही नैनाला लावणार असतात. तर इकडे आबा मात्र खूप उत्साही असतात कारण त्यांच्या लाडक्या नातवाचं लग्न असतं. सरोजला ते म्हणत असतात की आता सगळ्या कोल्हापूरमध्ये आपण डायरेक्ट धुमाकूळ घालूयात कारण माझ्या लाडक्या नातवाचं लग्न आहे. लाडका नातू असं म्हटल्यावर रोहिणीला मात्र ते अजिबात ऐकवत नसतं आणि तिला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो. तितक्यात सोहम येतो. आबा सोहमला म्हणत असतात की काय रे, तुझी जबाबदारी तू पार पाडलीस ना. सोहम म्हणतो की अहो आबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मुंडवळ्या आणि फेट्याचं काम माझ्याकडे आहे, मी बरोबर करणार आहे. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि सोहमला म्हणतो की सोहम, तुझी ही फिल्मीगिरी बस झाली. मला माहिती आहे की तू फेटे आणि मुंडवळ्या कुठून आणणार आहेस. कुठूनही आण, परंतु फक्त जगदंबा भांडार मधून आणायच्या नाहीत. सोहम म्हणतो की अरे ब्रो, तू टेन्शन घेऊ नको, मी बरोबर करतो. तर रोहिणी आबांना म्हणते की आबा, तुम्ही अद्वैतच्या लग्नातच चांगलंच लक्ष घालताय, असं लक्ष राहुलच्या लग्नात देखील घाला म्हणजे झालं, नाहीतर मग तुमचा सगळा उत्साह फक्त अद्वैतच्या लग्नातच संपून जायचा. मला तर हे माहिती आहे की मी तुमची लाडकी मुलगी नाहीये आणि मला हेही माहिती आहे की राहुल तुमचा लाडका नातू देखील नाहीये. सरोज म्हणत असते की रोहिणी, तुला असं बोलायला काहीच वाटत नाही का ग? घरात एवढं मंगल कार्य सुरू आहे आणि तू हे काय निगेटिव्ह बोलतीयस? आबा कधी त्यांच्या कर्तव्यात कमी पडत नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की छे, आबा कधी कर्तव्यात कमी पडतच नाही, परंतु सगळं प्रेमाने करायचं आणि सगळं कर्तव्याने करायचं, या दोघी गोष्टींमध्ये फरक तर असतो ना सरोज वहिनी. अद्वैत म्हणत असतो की अगं आत्या, जाऊ दे ना, तू कशाला एवढं टेन्शन घेते, आणि राहुलच्या लग्नात मी असेल, माझ्यासोबत माझी बायको देखील असेल, आणि मग राहुलच्या लग्नात मी आणि नैना मिळून आम्ही दोघंही उत्साहात सगळं काही करू. राहुल मात्र मागून हसत असतो आणि मनात म्हणत असतो की माझ्या लग्नात काय होणार आहे याच्या आधी तुझ्या लग्नात काय होणार आहे ना, याचा विचार कर अद्वैत चांदेकर. तर इकडे कलाने मेहंदीचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आणि ते बघून संगीता म्हणते की माझी कला कुठल्या गोष्टीला हात लावेल आणि ती गोष्ट पूर्ण होणार नाही असं कधी होईल का? तेव्हा कला म्हणते की आणि माझी आई माझं कौतुक नाही करणार असं कधी होईल का? कला सांगते की आता उद्याची सगळी तयारी झाली आहे, उद्या सकाळी सकाळी मुली ताईला मेहंदी काढायला पण येतील, अजून काही राहिलंय का? संगीता म्हणते की अगं पण महत्वाची गोष्ट तर राहून गेली, मेहंदीचे कोण. कला म्हणते की अगं आई, मेहंदीचे कोण मी माझ्या मैत्रिणींना रात्रीच भरायला लावलेत, मी आता जाऊन घेऊन येते. असं म्हणून कला आता लगेच घराबाहेर निघालेली असते आणि गाडी काढते आणि समोर बघते तर सोहम गाडीतून आलेला असतो आणि सोहमला आता दरवाजासमोर बघून कला मात्र खूप घाबरलेली असते आणि विचार करत असते की हा सोहम इथे काय करतोय. सोहम आता गाडीच्या खाली उतरून कलाकडे येतो. कला म्हणते की सोहम तू इथे? तेव्हा सोहम म्हणतो की हो, ऍक्च्युली मी तुझ्या दुकानाकडे पहिल्यांदा गेलो होतो, पण मग मला नंतर कळलं की तुझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यामुळे तू शॉप बंद ठेवलंय आणि त्यामुळेच मी इथे आलो. बघ ना किती कोइन्सिडन्स आहे, तुझ्या बहिणीचं लग्न आहे आणि अद्वैत दादाचं देखील लग्न आहे. तर मला अद्वैतच्या लग्नासाठी मुंडवळ्या आणि फेटा हवा होता. मला माहितीये की अशा मुंडवळ्या मला पूर्ण कोल्हापुरात कुठे भेटणार, पण तू मला बनवून देशील ना? तेव्हा कला म्हणते की हो देईल ना. कला म्हणते की अरे तुला नक्की बनवून देईल, पण एवढ्यासाठी तू एवढा लांब कशाला आला? मी तुला बनवून दिल्या असत्या, कॉलवर सांगितलं असतंच तरी. कला खूप घाबरलेली असते कारण तिला असं वाटत असतं की जर बाहेर कोणी आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. ती सोहमला म्हणते की ऍक्च्युली मुंडवळ्या आणि फेट्या हे सगळं काही दुकानामध्येच आहे, कारण दुकानाचं सामान दुकानावरच असतं, घरी काही नसतं, त्यामुळे तू निघ आता, मग मी तुला नंतर आणून देते. सोहम तिथून निघूनच जात असतो, परंतु तो थोडा थांबतो. आता तो थांबल्यावर कला अजूनच घाबरते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मेहंदी काढणाऱ्या मुली आलेल्या असतात, तर संगीता मेहंदी काढणाऱ्या मुलींना सांगते की हे बघा, ही माझी मुलगी आहे, तिच्या हातावर खूप छान मेहंदी काढायची. खरं तर ती असं कलाला म्हणत असते. तर मेहंदी काढणाऱ्या मुली आता कलाच्या हातावर मेहंदी काढत असतात आणि त्याच वेळी कलाला फोन येतो आणि त्यामध्ये त्या मुली विचारतात की नवऱ्या मुलाचं नाव काय लिहायचं. तेव्हा कलाकडनं शब्द जातो की अद्वैत, आणि त्या मेहंदी काढणाऱ्या मुली कलाच्या हातावर अद्वैतचं नाव लिहितात आणि जेव्हा ते कला बघते तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. तर त्याच वेळी अद्वैत देखील हातावर मेहंदी काढून घेत असतो आणि त्याने हातावर नयनाचं आणि अद्वैतचं असं कॉम्बिनेशन म्हणून नयन अद्वैत असं लिहिलेलं असतं. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.